शाळाबाह्य विद्यार्थीला गट शिक्षणाधिकारी किशोरजी वायकोळे यांच्या उपस्थितीत दिलाई 6वी प्रवेश। शाळाबाह्य विद्यार्थिनीचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न। भुसावळ शासनाच्या धोरणानुसार दि. 5 जुलै ते 20 जुलै या दरम्यान शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध सुरू असल्याने अहिल्यादेवी कन्या विद्यालयातील शिक्षक नाना पाटील सर यांच्या निदर्शनास सदरहू आदिती चव्हाण वय 14 भिरूड हॉस्पिटलच्या मागे निदर्शनास आल्याने तिला तिच्या आई वडिलांना सांगून शाळेत दाखल करण्याविषयी आग्रह केला। वरील बाब गट शिक्षणाधिकारी किशोरजी वायकोळे, बालरक्षक संजय गायकवाड, शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी यांना कळविले व दि. 19 शुक्रवार रोजी प्रत्यक्ष गट शिक्षणाधिकारी यांनी येऊन RTE 2009 च्या कायद्यानुसार व तिच्या आई वडिलांच्या इच्छेनुसार इयत्ता 6वी मध्ये प्रवेश देण्यात आला व त्या विद्यार्थिनीचे बुके देऊन स्वागत केले व नवे पुस्तके देऊन तिचा प्रवेश निश्चित करण्यात आला। यावेळी गट शिक्षण अधिकारी यांनी विद्यार्थिनीला मार्गदर्शन करून भविष्यासाठी शुभेच्छा देऊन ते पुढे म्हणाले, नाना पाटील सर यांचे पर्यावरणावरच नाही तर शाळाबाह्य विद्यार्थी बालरक्षक म्हणूनही त्यांनी आतापर्यंत 6 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिलेला आहे। मागील आपल्या शाळेतील शाळाबाह्य विद्यार्थिनीने 75% गुण मिळविले होते की आपल्या जिल्ह्यासाठी विशेष बाब ठरली आहे। आपण सर्वांनी अशा मुला मुलींचा शोध घेऊन शाळाबाह्य कोणी राहू नये यासाठी प्रयत्न करावा। अहिल्यादेवी कन्या विद्यालय नामांकित असल्या शाळेत शाळाबाह्य विद्यार्थिनींना प्रवेश देणे हे अभिमानाची बाब आहे। अशा विद्यार्थ्यांना घडून शिक्षणाचा प्रवाहात आणण्याचे कार्य नाना पाटील सर्व शाळेतील सर्व शिक्षक वर्ग करत आहे, हे विशेष आहे। सदरहू विद्यार्थिनीला पुढे काय करायचे विचारले असता मला डॉक्टर व्हायचे आहे असे तिने सांगितले। यावेळी त्यांनी शाळेतील विविध उपक्रमांचा आढावा सुद्धा घेतला। सदर विद्यार्थीच्या आईला आपल्या मुलीला शाळेत प्रवेश मिळाला म्हणून खूप आनंद झाला व डोळ्यातून आनंदाश्रू येत होते। त्यांनीही या शाळेत माझ्या मुलीला प्रवेश मिळावा इच्छा होती ती पूर्ण झाली म्हणून त्यांनी शाळेला धन्यवाद दिले। शाळाबाह्य कोणी राहू नये यासाठी सातत्याने प्रयत्न असतो। ज्या भागात विद्यार्थी राहत असतो त्या भागातील शाळेत नाव दाखल करण्याचा प्रयत्न असतो। मागील 2-3 वर्षात टेमानी कन्या विद्यालय मनोज माहेश्वरी यांच्याशी शाळेत शाळाबाह्य विद्यार्थिनींना प्रवेश मिळवून दिला होता। अशा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण प्रवाहात आणण्याचेही कार्य सुरू असते असे नाना पाटील सर यांनी सांगितले। यावेळी गट शिक्षण अधिकारी किशोर वायकोळे, बालरक्षक संजय गायकवाड, शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी, शाळेचे पर्यवेक्षक संजीव पाटील, ज्येष्ठ शिक्षक नाना पाटील सर, वर्ग शिक्षिका नयना पाटील, पालक सतकोर चव्हाण व विद्यार्थिनी अदिती चव्हाण उपस्थित होते। आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट, भुसावळ। आज शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा प्रवेश आपल्या मार्फत झाला, आपण काय संदेश देणार? अहिल्यादेवी कन्या विद्यालय भुसावळ या शाळेतील श्री नाना पाटील सर गावामध्ये शाळाबाह्य संरक्षण निमित्त फिरत असताना त्यांना एक आदिती चव्हाण, एक 14 वर्षीय वयोगटातली एक मुलगी आढळली। त्या मुलीच्या पालकांशी सरांनी संपर्क केला असता ते त्यांचा व्यवसाय असल्यामुळे ते या गावावरून दुसऱ्या गावात नेहमी फिरत असतात, त्यामुळे मुलीचं शैक्षणिक नुकसान होत होतं आणि मुलीला आजपर्यंत त्यांनी शाळेतच प्रवेश दिलेला नव्हता। तर सरांनी त्या मुलीच्या पालकांना व मुलीला कन्व्हिन्स केल्यानंतर ती मुलगी अहिल्यादेवी कन्या विद्यालय या भुसावळ या शाळेमध्ये प्रवेश देण्यास उत्सुक झाली आणि आनंदही वाटला। त्या पद्धतीनं मला बातमी करताच मी तिथे येऊन त्या मुलीला मुख्याध्यापकांच्या समवेत इयत्ता 6वीच्या वर्गामध्ये RTE नुसार प्रवेश दिलेला आहे आणि त्या मुलीला पाठ्यपुस्तकं सुद्धा वाटप करण्यात आलेली आहेत। अतिशय मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून अतिशय समोर तिचं जे शैक्षणिक वातावरण जे आहे ते कसं असू शकतं ते आजच मला कळलेलं आहे। त्यात प्रगती निश्चित होणार आहे आणि आई वडिलांची पण मी प्रत्यक्ष चर्चा केली, त्यावेळेस त्यांची पण इच्छा आहे की माझ्या मुलीनं खूप शिकावं, खूप मोठं व्हावं, त्या दृष्टीने त्यांनी आज प्रवेश चांगला झालेला आहे। अशा पद्धतीनं भुसावळ तालुक्यामध्ये जर कुठेही आम्हाला शाळाबाह्य विद्यार्थी आढळल्यास त्याला आम्ही तात्काळ प्रवेश देत असतो। धन्यवाद सर।